हे गाठी जब उच्चा आंबा ढग पातळा कैरी हिंदळा खाय व उच्चा आंबा ढग पातळा कैरी हिंदळा खाय व. उन्हाळा म्हटलं की खानदेशात कुरडई, वडे, पापड हे सगळं जे वाळवण्याची पदार्थ असतात ना ती खास करून बनवली जातात. तर आज आम्ही बनवले आहेत कुरडया. त्याही अगदी रंगीत म्हणतोय. एक व्हाईट बनवला, एक व्हाईट कलरचे आणि काही ऑरेंज कलरचे बनवल्या. हे बनवलंय दुपारी. आता थोडेसे अर्ध 50% वाळले आहेत. आता संध्याकाळ झालीये त्यामुळे अजून थोड्याशा वाळायच्या बाकीचे हे उद्या वाळण्यासाठी टाकणार आहे. पण ह्या कुरड्या कशा बनवल्यात आणि खरं सांगायचं तर आपल्याला जेव्हा प्रश्न पडतो की भाजी काय बनवायची त्यावेळेस आम्ही खास करून याची भाजी बनवतो. पण भाजी व्यतिरिक्त ही लग्न सराईमध्ये या कुरडईला खूप मोठा मान असतो खानदेशात. तर ही कुरडई कशी बनवलीये चला दाखवते पहिल्यापासून. गहू भिजवला आधी काय केलं सुरुवातीपासून? 3 दिवस गहू भिजवल्या. कोणता गहू का स्पेसिफिक कुठला गहू? 3 दिवस त्या दिवशी काढून घ्यायचं, दळून आणलं त्याच्यानंतर मग ही कुरड्या करायची. दळून आणल्यावर धुवायचं परत. गहू दळून आणल्यानंतर ते सगळं धुवायचं आणि त्याचं चीक वेगळं काढायचा, गाळायचा कपड्याने आणि कपड्याला चिटकून 12 तास मीठ आणि तेल लावायचं कपड्याला. हा, चाळलेला म्हणजे काय ताम चिटकत नाही, हाताला बी चिटकत नाही आणि खाली चिक बसतो मग 12 तासानंतर ना ते पाण्याचं. शांत होऊ द्यायचं. मग सकाळी काढायचंय, कपडा काढून घ्यायचा मस्त. काल जो आपण गहू धुवून आणि मग काय केलं होतं, गाळला होता ना कपड्याने. हा, तर कपड्याने गाळला होता तर त्याचा वरचं पाणी काढून टाकलं. त्याच्यानंतर हा खाली चिक बसलाय. बरोबर. तर हा चिक फोडलाय. चिक फोडायचं म्हणतात त्याला. पाणी बाजूला काढून आता हा चिक, आता गव्हाचा चिक आता खाली जो बसलेला आहे आपण त्याच्यापासून आता काय बनवतोय, कुरडई बनवतोय. हे कोणतं मीठ आहे? खडं मीठ. मीठ चवीनुसार टाकतो आपण. आता अजून 2 खिशी होतील का याच्यामध्ये? 2 कलर याच्यात शेवटची कलर मध्ये आपण बनवू ही वाली. हा, शेवटची तो कलर एकच कलर करायचा. आता ही पांढरी कुरडई आणि आता उरलेल्या याच्यामध्ये आपण कलर कुरडई बनवणार आहे. तर हळू उकळलं का पाणी, हळू 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 ते चिक आपण टाकतोय. पातीला सांभाळ बरं का. हा, मिक्स करायचं, घट्ट होईपर्यंत टाकायचं ना. हे गाठी ज्या बनतात ते आपण या घोट्याने मोडतोय. पप्पांकडे नाही तर पटापट मोडून. या गौराईच्या वेळेस झोका बांधतात. मग ते मैत्रिणी झोक्यावर बसून गाणं म्हणतात. कसं म्हणतात बघ. उच्चा आंबा ढग पातळा कैरी हिंदळा खाय व उच्चा आंबा ढग पातळा कैरी हिंदळा खाय व कैरी हिंदळा खाय तटे रत्न धोबी धोय व रत्न धोबी धोय तटे गौराई रंभा नाय व उच्चा आंबा ढग पातळा कैरी हिंदळा खाय व रत्न धोबी धोय तटे गौराई रंभा नाय व गौराई रंभा नाय तटे रत्न धोबी धोय व. माझं सगळं गेलं. कलर आता कुरड्या बनवून त्याच्यामध्ये आता आपण पाण्यात कलर टाकलाय आणि आता चिक टाकतोय. मस्त केशरी कलर यायला लागले आता मस्त. ही काढू नाही. कडक आहे. एकच आहे त्याच्यात, एकच होती. किती बाहेर आलं बाई. चढ.
आता आपण काय करतोय कलर एवढा नाही का खूप कलर होतो तो नाही ना विजय, संपलं. नाही नाही नको. आता नाही टाकायचं. हा मग तू चिड भसभस टाकलं एवढं एवढं नाही, नुसतं नॉर्मल टाकावं लागतो आता टाकायचंय. किती होईल त्याला? घेता तो हातात. मला थोडं गाणी येत आयरणी आयरणी गाणी येत पण नाही मला व्हिडिओ नाही करायची, कामं पण करायला लागेल. नाही मग मी ऐक सांगते किंवा सुद्धा ऐकत नाही ना ती पदारी न जानूचा पप्पा उभा